तर सलग चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे आणि या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांसह कृषी क्षेत्रालाही बसणार अशी प्रतिक्रिया गोंदियातील नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। मागील 10 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झालेली आहे। आज पुन्हा एकदा 2 रुपये 61 पैशांनी पेट्रोल तर 2 रुपये 71 पैशांनी डिझेलच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। मी सध्या गोंदिया शहरातील एका पेट्रोल पंपावर आहे। आपण जर का दृश्यांमध्ये बघू शकत असाल तर या ठिकाणी सकाळपासून भरण्यासाठी वाहनधारक रांग लावत आहेत। पेट्रोलच्या दरामध्ये सातत्याने ही जी वाढ होत आहे याच्यामुळे वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो। मागील जर आपण पंधरवड्यात पाहिलं तर ही चौथ्यांदा दरवाढ झालेली आहे। आज सकाळी मी पेट्रोल भरायला आलो तर कळलं की 2 रुपये 61 पैसे पेट्रोल आणि 2 रुपये 71 पैसे डिझेल। मला सांगा की ही सातत्याने जर वाढ होते त्याच्यामुळे महागाईवर परिणाम होतोय आणि कुठेतरी आता सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे। शेती च्या कामाकरता जास्तीत जास्त डिझेल लागतं आणि जर ही अशीच दरवाढ होत राहिली तर त्यांच्या लागवडीवरही देखील खर्च वाढणार आहे। गोंदिया शहरातील जे वाहनधारक आहेत त्यांनी सांगितले की ही जी दरवाढ झालेली आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असून कृषी क्षेत्रावर याचा परिणाम बसणार असल्याची शक्यता जी आहे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलेली आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।